दिलीप कुमार प्रफुल्ल कुमार आणि कंपनीचे बिळेकर याचे मालक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लौकिक मेहता आज आपल्याशी बोलत आहेत. साधारणतः कांद्याच्या 3-4 महिन्याच्या मार्केटच्या बंदनंतर कांदा मार्केट 1 जानेवारी सर्व संचालकांच्या सभापती साहेबांच्या उपसभापती मॅडमच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं. सध्या कांदा मार्केटला मुबलक प्रमाणात कांदा येत आहे. कांदा मार्केट सोमवार ते शुक्रवार, रविवार ते शुक्रवार रोज चालू असते. तर शनिवारी कांदा मार्केटला विक्रांती असते. हमालबंधूही व्यवस्थितपणे काम करून कांदा उठवून घेत आहे. आज कांद्याचा निलाव झाला. त्या कांद्याच्या निलावामध्ये कांद्याला लाल कांद्याला 2800 ते 3100 रुपये मार्केट निघालं आणि गावरान कांद्याला मार्केट निघालं 3000 ते 3500 रुपये. सध्याचा कांदा जो येत आहे तो 10-12 गावामधून येत आहे. शेतकरी बंधूंना माझी विनंती अशी आहे, थोडा शेतकरी बंधूंना कांदा भरायला उशीर होतो. त्यांनी थोडासा कांदा लवकर भरून लवकर मार्केटला जर आणला तर आपण सगळ्या गोष्टी अजूनही फास्ट करू शकतो. हमालबंधूही लवकर घरी जातील, तेही आरोग्यास योग्य राहील. तर माझ्या सर्व शेतकरी बंधूंना अशी कांदा लवकरात लवकर मार्केटला आणावा. सध्या आपला कांदा श्रीगोंद्याचा कांदा तालुक्यातील सर्व त्या गावाचा येणारा कांदा हा एक्सपोर्टला बांगलादेश, दुबई, मलेशिया पॅकिंग जात आहे. काही प्रमाणात कांदा केरळ, काही प्रमाणात तमिळनाडू, काही प्रमाणात ओडिशा, बंगाललाही जात आहे. अजूनही शेतकऱ्यांनी पूर्णपणे व्यवस्थित करून कांदा आणावा. कांद्याचे गावरान कांदा जर कांद्याचा महिना आहे आणि कांदा संपत आलेला आहे 70-80%. तर थोडंसं कांद्याचं शॉर्टेज क्रिएट होईल असं वाटतं. त्यामुळे शेतकरी बंधूंनी त्यांच्याकडे तो आस्मारा कांदा आहे आत्ता निघायला आलेला किंवा आस्मारा हा टप्प्याटप्प्याने विकावा. एकदम कुठल्याही मार्केटला नेऊ नये. कधीही कांद्यात ती जी येऊ शकते. ठीक आहे. आणि बाजार कमिटीमध्ये आलेले शेतकरी आज काय नाव आपलं? दादा बाबूराव पडळकर. दादा बाबूराव पडळकर आपली प्रतिक्रिया देत आहे. श्रीगोंदा मार्केट यार्डमध्ये कांदा घेऊन येतो. आम्हाला बाजार योग्य मिळतो. शेटची काही तक्रार नाही, आम्हालाची काही तक्रार नाही. आम्हाला म्हणजे सर्व्हिस चांगली मिळते या पुणा मार्केटला. एवढीच आमची अपेक्षा आहे. श्रीगोंदा मार्केटला एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी काही नाही आमची अपेक्षा. आणि संचालक आता चालू आहे सगळं. आमचे संचालक सहकारी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ज्येष्ठ माजी संचालक आणि सर्वांचे मार्गदर्शक भाऊसाहेब कोथिंबेरे 2 मिनिटं मार्गदर्शन करतील. या ती मग कशी आवाजच नाही आलेला. तुमचं 2दा फेल गेला ना, तिसऱ्यांदी आवाज आता झाला ते केला आम्ही. माझा फोटो वर गेला पाहिजे. माझा कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा या ठिकाणी कांदा मार्केट बरेच दिवसापासून बंद होतं, परंतु आता सर्व संचालक मंडळी, सभापतींनी आणि कांदा मार्केट चालू केलं. सर्व व्यापाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि कांदा मार्केट चालू केल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची उत्तम प्रकारे सोय झाली. बाहेरगावी जायचं लांब पडत होतं, भाडं बिडं भरत होतं, परंतु इथंही बाहेरगावच्या माला म्हणजे भावाबरोबर इथं बाजार देण्याचं यांनी हे केलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना त्यामुळे फायदा होत आहे. तसंच हमाल पंचायत श्रीगोंदा या ठिकाणी बी आवक नसल्यामुळं कामगारांची बी आर्थिक कुचंबना होत होती, परंतु कांदा मार्केट चालल्यामुळं कामगारांना बी काम भेटलं. त्यामुळे सर्वच खुश आहेत, शेतकरी खुश आहेत आणि व्यापारी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत. सर्व संचालक मंडळाने कांदा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. दैनिक श्रीगोंदा एक्सप्रेस न्यूज करिता संपादक रमेश गांधी.
कॅमेरामन सूरज गांधी, संचालक लौकिक मेहता, संचालक काय नाव आपलं किसन शिदनकर, पिटू शिदनकर, अध्यक्ष अरुण सातव, सर्व शेतकरी बांधव यांच्याकरिता श्रीगोंदा एक्सप्रेस वार्ता, साप्ताहिक श्रीगोंदा वार्ता व श्रीगोंदा न्यूज, श्रीगोंदा. आता तरी आलंय का